हॅलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं कंबाईन मेंटर ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. 1 जूनला तुमच्या सगळ्यांची गट क ची पूर्व परीक्षा आहे, जी 2024 ची ऍड आहे आणि ती परीक्षा 1 जून 2025 ला होते. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काहीतरी फायदा व्हावा म्हणून आपण 2022 ला जी काही गट क ची पूर्व परीक्षा झाली होती आणि त्या परीक्षेमध्ये जे काही प्रत्येक विषयाचे प्रश्न आले होते, तर त्या प्रश्नांचं अनालिसिस आपण बारकाईने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज आपण अनालिसिस घेणार आहोत. आजचं जे अनालिसिस असणार आहे ते पॉलिटी विषयाचं असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पॉलिटीचे जे काही 10 प्रश्न 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये आले होते, तर ते कशा पद्धतीने आले होते. ठीक आहे. एकूण 10 प्रश्न आले होते. ठीक आहे. ते कशा पद्धतीने आले होते, ओके, कुठून आले होते, कसे सोडवायला पाहिजे होते, कुठला प्रश्न अवघड होता, कुठला प्रश्न सोपा होता, जो आपल्याला जमायलाच पाहिजे होता, या पद्धतीने आपण ते प्रश्न बघणार आहोत. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2022 पर्यंत, ठीक आहे, गट ब आणि गट क या वेगळ्या व्हायच्या. ठीक आहे. 2023 ला एकत्र झाल्या, म्हणजे गट ब ची आणि गट क ची जी पूर्व परीक्षा होते किंवा झाली ती एकत्र झाली. 2024 ला म्हणजे आता गट ब ची पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला झाली. गट क ची परीक्षा 1 जूनला आहे. ठीक आहे. मी हे तुम्हाला का सांगतोय सगळं, कारण 2022 पर्यंत, ठीक आहे, 2022 पर्यंत पूर्व परीक्षेला पॉलिटीचे 10 प्रश्न येत होते. किती? 10 प्रश्न. 2023 ला एकत्रित केल्यामुळे, दोन्ही पूर्व परीक्षा एकत्रित केल्यामुळं प्रश्न आले 15. आता 2024 ला दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या केल्या, असं वाटलं होतं की पुन्हा 10 प्रश्न येतील, परंतु 2024च्या गट ब पूर्व परीक्षेमध्ये पुन्हा पॉलिटीचे 15च प्रश्न राहिले. आणि आता ही 1 जूनची जी काही गट ब पूर्व परीक्षा होणार आहे, गट क पूर्व परीक्षा, ठीक आहे, गट क, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिटीचे 15च प्रश्न येतील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजाव्या म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. चलो आता पुढचा मुद्दा, थोडक्यात आपल्याला नियोजन बघायचं आहे. ठीक आहे. चलो, आज 2 तारीख आहे. ठीक आहे. जेमतेम आपल्याकडे 28 दिवस आहेत. ओके. आता ह्याच्यामध्ये काही प्लॅन तयार करून देणार नाही मुळात, कारण 28 दिवसाचा म्हणजे आपण आधीच तुम्हाला 45 दिवसाचा, 35 दिवसाचा आधीच प्लॅन करून दिलेला आहे. त्याच्यामुळे ह्या 28 दिवसाचा काही प्लॅन करून देणार नाही. फक्त काय गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या फक्त तुम्ही अं, इथं बघा, ज्या मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एक पहिली गोष्ट आहे की आत्ता फक्त तुमची रिव्हिजन सुरू असली पाहिजे. ठीक आहे. आत्ता फक्त रिव्हिजन सुरू असले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं टाइम मॅनेज घडवणार आहे, ही गोष्ट तुम्हाला निकालापर्यंत पोहोचवणार आहे. दुसरी गोष्ट, आयोगाचे प्रश्न रोज 200-250 प्रश्न सोडून झाले पाहिजे, रोज 200-250. ठीक आहे. टॉपिक झाला की प्रश्न, टॉपिक झाला की प्रश्न. ओके. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, टेस्ट पेपर. ठीक आहे. अनेकांचा टेस्ट पेपर सोडवत असताना स्कोर कमी येत असणार आहे. ठीक आहे. अनेकांचे मेसेज येतात, सर टेस्ट पेपरला स्कोरच वाढत नाही, मार्क जात आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, टेस्ट पेपर हे तुम्हाला परफेक्ट करण्याचं काम करत असतात, परफेक्ट. त्यामुळं जेवढे जास्त तुम्ही टेस्ट पेपर सोडवाल तेवढं तुमच्यामध्ये परफेक्शन येणार आहे. कुठं चुकतंय हे वारंवार बघणं गरजेचं आहे. त्यात लक्षात ठेवा, सुधारणा करणं गरजेचं आहे, तर आपल्याला फायदा होणार आहे, नाही तर टेस्ट पेपर सोडून काही उपयोग नाही. ठीक आहे. आणि
सगळ्यात महत्वाचं आहे की इथून पुढे किती किती टेस्ट पेपर सोडवले पाहिजेत. किमान जे काही राहिलेले दिवस आहेत 20 तारखेपर्यंत किमान 10 टेस्ट पेपर तुम्ही सोडवून टाका. किमान 10. किमान 10 टेस्ट पेपर. त्याच्यामध्ये कुठल्या विषयाला चांगले मार्क येतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कुठल्या विषयाला अजून आपले मार्क जातात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर समजा काही प्रश्न चुकले असतील, सोपे प्रश्न, तर ते कशामुळे चुकले, म्हणजे आपण प्रश्न नीट वाचला नाही का, ठीक आहे, आपल्याला त्या प्रश्नाबाबत नॉलेज नव्हतं का, किंवा आपण ब्लँक झालो का, आपली गडबड झाली का, किंवा आपण सिली मिस्टेक केली, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघणं गरजेचं असतं. तर लक्षात ठेवा, फायनल पेपरला आपल्याला फायदा होत असतो. ठीक आहे. आणि 20 तारखेला टेस्ट पेपर सोडवायचे बंद करायचे. 20 तारखेला म्हणजे 20 मेला टेस्ट पेपर बंद. ठीक आहे. 20 तारखेपासून म्हणजे 21 तारखेपासून, ठीक आहे, फक्त 2018 ते 2024 पर्यंतचे आयोगाचे प्रश्न, आयोगाचे पेपर सोडवायचे. आयोगाचे पेपर वेळ लावून सोडवायचे आणि आयोगाच्या वेळेमध्ये सोडवायचे. किती? 11 ते 12 याच टायमिंगला सोडवायचे. ठीक आहे. चलो, हे तुमचं नियोजन राहिलं पाहिजे. डोक्यामध्ये तीनच गोष्टी सारख्या राहिल्या पाहिजे: रिव्हिजन, आयोगाचे प्रश्न, टेस्ट पेपर. आणि आयोगाचे प्रश्न हे टॉपिक झाले की आयोगाचे प्रश्न, टॉपिक झाले की आयोगाचे प्रश्न, म्हणजे त्या टॉपिकवरचे प्रश्न असं सोडवत राहिलं पाहिजे. अनेक मुलांचा एक प्रश्न असतो नेहमी की सर, कंबाईन पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय तर फक्त कंबाईनचेच प्रश्न वाचायचे का? असं बाळानो कधी करायचं नाही. तुम्ही समजा राज्यपाल टॉपिक वाचत आहात, ठीक आहे, तर राज्यपाल या टॉपिकवर आतापर्यंत ज्या ज्या परीक्षेला प्रश्न आलेले आहेत, मग ते गट क पूर्वमुख्य असो, गट ब पूर्वमुख्य असो, राज्यसेवा पूर्वमुख्य असो, ॲग्रीचे असो, फॉरेस्टचे असो, ज्या ज्या परीक्षा असतील त्या त्या परीक्षेचे प्रश्न सोडवायचे. कारण आयोग प्रत्येकाला नवीन नवीन प्रश्न काढत नसतं. इकडच्या एक्झामचा प्रश्न त्या एक्झामला, त्या एक्झामचा प्रश्न या एक्झामला, असंच करत असतं. फक्त प्रश्नांची रचना, प्रश्नांची ठेवण आयोग बदलत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं जो टॉपिक वाचताय त्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न आपले वाचून झाले पाहिजेत. ठीक आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची. बाकी मग आपलं मार्कांचं जे काय आपण टार्गेट सांगितलं होतं 50-50%, ठीक आहे, म्हणजे 50-50चा जो काय आपला फॉर्म्युला होता तो व्यवस्थित फॉलो करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे आपले हक्काचे विषय आहेत ना बाळानो, पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, हे लक्षात ठेवा, हे फार हक्काचे विषय आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना, जर तुम्हाला घरचीच मतं जर पडत नसतील तर तुम्ही निवडून येण्याचा विचार केलाच नाही पाहिजे. तसंच आहे, जर तुमच्या हक्काच्या विषयामध्ये जर तुम्हाला टॉपचे मार्क येत नसतील तर आपण पास होण्याचा विचार करणं चुकीचं आहे. त्यामुळं आपल्या हक्काचे जे विषय आहेत तिथं उत्तम उत्तम मार्क घेण्याचा प्रयत्न करा. जिथं आपण कमी पडतोय तिथं परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा. चुका सुधारा. आणि मी जसं प्रत्येक परीक्षेच्या आधी सांगतो की इथून पुढं नवीन काहीही करू नका. फक्त एकच गोष्ट करायची, मागच्या परीक्षेत ज्या तुमच्या चुका झाल्या त्या चुका टाळा फक्त. ठीक आहे. नवीन काही काही करू नका. फक्त चुका टाळा, रिझल्ट तुमचा आहे. ओके. चलो पुढे जाऊ. एवढं फक्त गोष्टी लक्षात ठेवा. चलो, हा जो पेपर आज आपण बघणार आहे तो गट क पूर्व परीक्षा 2022चा पेपर बघणार आहे. आणि या 22च्या पेपर मधले पॉलिटी विषयाचे प्रश्न आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या विषयामुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो तेच विषय आम्ही सुरुवातीला घेतो. ठीक आहे. जेणेमुळं त्यानंतर जे काही विषय येतील ते विषय आपले सहज पार होतील. तसंच कुठलाही पेपर सोडवत असताना, ठीक आहे, तुम्हाला जो विषय आवडतो, ज्या विषयामध्ये तुम्ही राजा आहात, त्याच विषयापासून पेपरला सुरुवात करायची. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, टप्प्याटप्प्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. नाहीतर आला प्रश्न पहिला आणि तिथून सुरुवात केली की लक्षात ठेवा खूप अवघड होऊन जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची तयारी आपली पेपरला जायच्या आधी असली पाहिजे. आता हा जो पहिलाच प्रश्न होता तो आयोगानं गोलीगत विचारला होता. ठीक आहे. काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे, एकच मिनिट, काय विचारलंय? खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? आता हा डिरेक्टली आपल्याला पुस्तकामध्ये सापडत नाही.
त्यासाठी घटना दुरुस्त्या वाचाव्या लागतात आणि आपण फक्त महत्वाच्याच घटना दुरुस्त्या करतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न चुकला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण मॅक्झिमम मुलांचा हा प्रश्न चुकलेला होता. ठीक आहे. अनेकांनी 24वी घटना दुरुस्ती असं उत्तर मॅक्झिमम लोकांनी लिहिलेलं होतं, पण याचं उत्तर हे 16वी घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. तर हे आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर 16वी घटना दुरुस्ती नेमकी काय आहे बरं? कशामध्ये दुरुस्ती केली 16वी घटना दुरुस्तीनं? तर लक्षात ठेवा, 16व्या घटना दुरुस्तीनं कलम 19(2) मध्ये बदल केला. काय सांगितलं? 19(2) काय आहे? एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य. काय आहे? एकत्र जमण्याचे स्वतंत्र. आता ह्याच्यावर बंधन घातलं. ठीक आहे. जर एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यामुळे देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता जर धोक्यामध्ये येत असेल, तर त्याच्यावर बंधनं शासन घालू शकतं. ठीक आहे. अशा पद्धतीची तरतूद या घटना दुरुस्तीने केली. आणि आता तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की बाबा, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आली? ठीक आहे. भविष्यात असं विचारू शकतात की 16व्या घटना दुरुस्तीनं, ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये बदल केला? त्याच्यामुळे हे कलम जे आहे 19(2) किंवा 19, हे लक्षातच ठेवा. 100% येणाऱ्या काळामध्ये असा प्रश्न आयोग या घटना दुरुस्तीला धरून तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे. 14वी घटना दुरुस्ती काय आहे बरं? 14वी, तर जी 1962 घटना दुरुस्ती आहे, तर त्याच्यानुसार पॉंडिचेरीला, कशाला? पॉंडिचेरी, पॉंडिचेरीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. 24वी घटना दुरुस्ती काय आहे बरं? जी मूलभूत हक्काशी संबंधितच आहे. तर 24व्या घटना दुरुस्तीमध्ये असं सांगितलं की कलम 368 नुसार कोणत्याही मूलभूत हक्कात घट करण्याचा किंवा तो काढून घेण्याचा अधिकार संसदेला राहणार आहे. केवळ म्हणजे फक्त मूलभूत संरचना सोडून इतर घटनेच्या कोणत्याही भागामध्ये बदल करण्याचा किंवा तो भाग काढून टाकण्याचा अधिकार संसदेला असणार आहे, अशी तरतूद 24व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. ठीक आहे. 39वी घटना दुरुस्ती काय सांगतं बरं? 39वी घटना दुरुस्ती असं सांगतं की राष्ट्रपती, ठीक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष यांच्या निवडणुकीबाबत जर एखादा वाद निर्माण झाला, तर त्या वादाबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये जाता येत नाही, अशी तरतूद 39व्या घटना दुरुस्तीने केली. आता हे लिहून ठेवा कुठेतरी. फक्त बघितले आणि सोडून दिले असले प्रकार करू नका. जे जे नवीन वाटतंय ते तुमच्या एरर वहीमध्ये लिहून ठेवा. 100% येणाऱ्या काळामध्ये कधी ना कधी तुम्हाला हे फायद्याचा ठरणार म्हणजे ठरणार. ठीक आहे. त्यामुळे एवढ्या बेसिक गोष्टी आहेत. बाकी मूलभूत हक्काबाबत छोटे छोटे म्हणजे जे महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे भाग 3 मध्ये तरतूद आहे, कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांबाबत तरतूद आहे. ठीक आहे. आणि मूलभूत हक्काचे जे काही 6 गट आहेत, तर ते लक्षात ठेवा. तर त्यातला पहिला गट कुठला आहे? कलम 14 ते 18 समानतेचा हक्क. दुसरा 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा तिसरा 23 व 24 शोषणाविरुद्धचा हक्क. चौथा 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा हक्क. आणि सहावा आहे स्वतंत्र व शैक्षणिक हक्क 29 आणि 30. आणि शेवटचा आहे घटनात्मक उपायांचा हक्क. ठीक आहे. कलम 32 हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत, कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त या कलमावरती प्रश्न येतात. ठीक आहे. त्यातल्या त्यात कलम 32 मध्ये जे प्राधिलेख सांगितलेले आहेत, प्राधिलेख, प्राधिलेख कुठले? एक, बंदी प्रत्यक्षीकरण. दोन, परमादेश. तीन, प्रतिशेष. चार, उत्प्रेषण. आणि पाच, अधिकार पृच्छा. ठीक आहे. आता थोडंसं बेसिक तुम्हाला पटपट पटपट सांगतो. हे बघा, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय असतं की एखाद्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीला अटक केलेली आहे, तर ज्या व्यक्तीनं अटक केलेली आहे त्या व्यक्तीला धरून न्यायालय असा आदेश काढतं की बाबा, तू ज्या व्यक्तीला अटक केलेला आहेस त्या व्यक्तीला आमच्या समोर हजर कर, म्हणजे न्यायालयासमोर. ठीक आहे. असा आदेश कशामध्ये असतो? बंदी प्रत्यक्षीकरण. परमादेश काय सांगतं? समजा एखादा सरकारी लोकसेवक आहे, त्यानं आपलं कर्तव्य बजावलं नाही किंवा कर्तव्य बजावण्यास नकार दिलाय, तर न्यायालय त्याला असा
आदेश काढतं त्याच्यासाठी की बाबा तू तुझं कर्तव्य बजाव. ठीक आहे, याला आपण परमादेश असं म्हणतो. ओके. प्रतिशेष काय असतो बरं? प्रतिशेष समजा एखादी गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे समजा एखादं वरिष्ठ न्यायालय आहे. ठीक आहे, तर ते कनिष्ठ न्यायालयाला असं सांगतं की बाबा तू ही कृती करू नकोस. ठीक आहे, एखादी कृती न करण्याचा आदेश आपल्याला प्रतिशेष मध्ये दिला जातो. काय प्रतिशेष? म्हणजे विरोध. ठीक आहे, कृती करू नको असा आदेश दिला जातो. उत्प्रेषण म्हणजे काय? उत्प्रेषण म्हणजे काय? तर उत्प्रेषण म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं, समजा एखादं वरिष्ठ न्यायालय तर ते कनिष्ठ न्यायालयाकडून एखादा खटला आपल्याकडे काढून घेतं का? कारण तो खटला त्या कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्येच येत नाही म्हणून. म्हणजे काय, एखाद्या कनिष्ठ न्यायालयानं आपल्या अधिकाराचं उल्लंघन करून जर एखादा खटला आपल्याकडे घेतला असेल तर वरिष्ठ न्यायालय तो खटला आपल्याकडे घेण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाला आदेश काढतं. ठीक आहे. आणि शेवटचा अधिकार पृच्छ म्हणजे काय रे? म्हणजे अधिकार नसताना एखादी व्यक्ती जर एखाद्या पदावरती असेल तर न्यायालय त्या व्यक्तीला धरून असा आदेश काढतं की बाबा तुला या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? अधिकार पृच्छा. ठीक आहे, म्हणजे ह्या 4-5 गोष्टी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितल्या, ज्या सारख्या वारंवार त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात म्हणून. ठीक आहे. आता 17वा प्रश्न बघा. 17वा प्रश्न बघा रे. हा प्रश्न कशासाठी चुकला पाहिजे आपला? एवढे लहान आहेत का? ठीक आहे. भाग क्रमांक 17 मी 1000 वेळा बोंबलून सांगतो. ठीक आहे. काय सांगतो? परिशिष्ट पाठ असावी. ठीक आहे. एकूण 12 परिशिष्ट रे. भाग पाठ असावे. किती? 22 भाग. आणि घटनेत कुठल्या देशाकडून आपण काय घेतलंय हे आपलं पाठ असावं. त्या तिन्हीवर मिळून एक प्रश्न तरी फिक्सच असतो, किंवा किंवा दोन प्रश्न सुद्धा आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या 3 गोष्टी बारकाईनं पाठ असाव्या. परिशिष्ट 1 मध्ये काय आहे, कुठल्या कलमांचा समावेश आहे, घटना दुरुस्त्या कुठल्या आहेत, भाग 22 मध्ये कुठला, प्रत्येक भागामध्ये काय काय दिलेलं आहे, कुठली कलम त्या भागाशी संबंधित आहेत, पाठ असावं. जिथं आपल्याला प्रश्न विचारला जातो तिथं आपण लक्षात ठेवा, हलगर्जीपणा केला नाही पाहिजे. स्पर्धा वाढते, येणारी नवीन पिढी भयंकर अभ्यास करणारे आहे, स्मार्ट आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जरी आपल्याला ते पाठ करायला जमत नसलं तर मी तुम्हाला असं म्हणणार नाही पाठ करू नका, पाठ करावंच लागेल. ठीक आहे, तुम्हाला काही सहज आणून कोणी देणार नाही पोस्ट, तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावं लागेल. ठीक आहे, रक्ताचं पाणी होईपर्यंत धडपडावं लागेल, तेव्हा मिळतं हे सगळं, उगीच मिळत नाही. ठीक आहे, एखादा अधिकारी झाला आणि आपल्याला वाटतं अरे किती नशिबान आहे, काय नशिबान वगैरे नसतं. ठीक आहे, जीव जाईपर्यंत घासलेली असते त्या लायब्ररीमध्ये बसून, तेव्हा कुठं हात दिवस बघायला मिळालेला असतो. आणि जे जमत नाही त्याच्यावरती वारंवार काम केलेलं असतं म्हणून रिझल्ट येत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. ओके, मी तुम्हाला दाखवतो. दिसतंय का? भाग 17 कशाबाबत आहे? राजभाषा संबंधात आहे. राजभाषा संबंधात किती आहे कलम? 343 ते 351. ठीक आहे, हे जे भाग आहे तुमचे 22 पाठ असावे. कुठे दिसते का 343 ते 351? ऑप्शन क्रमांक 4. साधा सरळ फक्त 5 सेकंदाचा प्रश्न होता, सोडवून पुढे जाणं अपेक्षित होतं. ठीक आहे, आता हा प्रश्न, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? ठीक आहे, इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली, म्हणजे पहिल्यांदाच आहे ना ते. ठीक आहे, पहिल्यांदा. जर तर काही एखादा शब्द जर असता, पूर्णता वगैरे असं, ठीक आहे, तर आपल्याला विचार करावा लागला असता. पण ते डिरेक्टली दिले कोणत्या वर्षी मागणी मान्य केली, म्हणजे ती पहिल्यांदाच असणार आहे. तर ती पहिल्यांदा कुठल्या वर्षी मान्य केली? आपण 1000 वेळा घटनेची निर्मिती हा टॉपिक वाचत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1940 हे वर्ष दिसतं, ज्याला आपण ज्याला आपण काय म्हणतो रे? ऑगस्ट घोषणा. ठीक आहे, हा प्रश्न चुकला असेल आणि ते 1942 जर केला असेल ना तुम्ही, तर काय कामाचं नाही तुम्ही. ठीक आहे, त्या क्षेत्रात राहूनच उपयोग नाही. सरळ सरळ पुस्तकामध्ये आपल्याला दिलंय. ठीक आहे, त्या 3 तारखा लक्षात ठेवा. पहिली तारीख 1938 काय सांगितले? जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने मागणी केली की स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी.
ठीक आहे. म्हणजे भारताची ह्याच्यावरती पण वारंवार प्रश्न आला बरं का, सरळ सरळ वन लाईनर प्रश्न आला, हे वाक्य टाकले. ठीक आहे. स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी, असं डिरेक्टली वाक्य दिले. आणि हे खालीलपैकी अशी मागणी कोणी केली असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे, पाठच पाहिजे, जे जवाहरलाल नेहरूंशी संबंधित आहे. ठीक आहे. मग त्यांचं असं म्हणणं होतं साध्या सोप्या शब्दामध्ये, की आपली जी काही राज्यघटना असणार आहे, तर ती राज्यघटना प्रौढ मतदानाद्वारे निवडून आलेल्या संविधान सभेकडून तयार करण्यात यावी, आणि ती तयार करत असताना कुठलाही बाह्य प्रभाव नसावा. ठीक आहे. हे साधं सरळ आहे. ओके. दुसरी महत्वाची तारीख आहे 1940. काय सांगितलंय? लॉर्ड लिन लिथिगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलं. ठीक आहे. पहिल्यांदा हे तत्व मान्य केलं. ऑगस्ट ऑफर कुणाशी संबंधित आहे? ठीक आहे. लॉर्ड लिन लिथुगो. ठीक आहे. तिसरी महत्वाची तारीख 1942. काय सांगितलंय? सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची घटना पूर्णतः पूर्णतः भारतीयांनी तयार करावी तत्व मान्य करण्यात आलं. अत्यंत महत्वाची तारीख आहे. ठीक आहे. डिरेक्टली तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी तत्व खालीलपैकी कोणी मान्य केले? ठीक आहे. तर ह्याचं उत्तर आहे स्टॅफर्ड क्रिप्स, आणि तारीख 1942. अत्यंत महत्वाचा आहे, कधी ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आणि शेवटची तारीख आहे मे 1946. ते काय सांगितले शेवटी? मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. ठीक आहे. ही पण तारीख अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवली पाहिजे. ओके. म्हणजे आपला 16, 17, 18 हे 3 प्रश्न संपलेले आहेत. एक तुम्हाला सांगतो, पूर्व परीक्षेला प्रश्न हे वारंवार त्याच त्याच गोष्टीवरती विचारले जातात. फक्त आपला मेंदू हा शांत असला पाहिजे, वायबल नाही झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे वायबल होऊन ही परीक्षा द्यायची आणि शांत होऊन ही परीक्षा द्यायची आहे. पण वायबल झाल्यानंतर 5-10 मार्क कमी होतात, आणि शांत राहून पेपर दिल्यानंतर आपले 5-10 मार्क वाढतात. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. हा तर प्रश्न आता मला असं वाटतं की मला पॉलिटीमध्ये गणतच नाही, हा हिस्ट्रीचा प्रश्न मी धरतो. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी याचा काहीच संबंध नाही. आपल्याला फक्त एवढंच कळलं पाहिजे, 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या, संपला रे विषय. अगदी 5वी पासून आपण त्या गोलमेज परिषदा ऐकतोय. महात्मा गांधी गेले, पहिल्याला गेले, दुसऱ्याला नाही गेले, तिसऱ्याला. ह्या सगळ्या गोष्टी आपण वारंवार ऐकतोय. बाबासाहेब आंबेडकर 3ही गोलमेज परिषदांना गेले. सारखं अगदी लहानपणापासून वाचतोय, आणि 3 गोलमेज परिषदांमध्ये कुठली कुठली लोक समाविष्ट होती. ठीक आहे. हे पण आपण पाठ करतो इतिहासामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 2 सेकंदात हे उत्तर मारावं आणि निघून जावं. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे आहे. ठीक आहे. मी नेहमी सांगितले की कलम 154 ते कलम 158 ह्याच्यावरती आयोगानं लाख वेळा प्रश्न विचारले, लाख जोड्या लावायला तर कितीतरी वेळा प्रश्न विचारलेत. आता आयोग डायरेक्ट वन लाईनर प्रश्न विचारतोय. ठीक आहे. काय विचारलंय? भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता, म्हणजे राज्याची जी कार्यकारी सत्ता असते ते राज्यपालाकडे असते. त्याची अंमलबजावणी जे काय आहे मंत्रिमंडळ, मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ करत असतं. ठीक आहे. तुम्हाला दाखवू प्रिव्हियस इयर प्रश्न किती आलेत. हा बघ प्रिव्हियस इयर प्रश्न मेन्स 2019 आहे. काय सांगितले? कलम 154 कशाबाबत आहे? राज्याचे कार्यकारी अधिकार. ठीक आहे. कलम 155 काय सांगतं? एकच मिनिट. कलम 155 काय सांगतं? राज्यपालाच्या नियुक्तीबाबत. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. अनेकांना कन्फ्युजन आहे की 153 हेच, म्हणजे 153 नुसारच राज्यपालाची नियुक्ती होती, तर नाही. 153 हे काय सांगतं? तर राज्यासाठी राज्यपाल असेल. ठीक आहे. राज्यासाठी राज्यपाल असेल अशी तरतूद 153 मध्ये सांगितलेली आहे. आणि 155 मध्ये सांगितलंय की त्या राज्यपालाची नियुक्ती केली जाईल. ठीक आहे. चलो. 156 काय सांगतं? कार्यकाळ सांगतं राज्यपालाचा. किती आहे कार्यकाळ? राज्यपालाचा कार्यकाळ किती आहे? सर्वसाधारण
5 वर्ष का फिक्स आहे कार्यकाळ? अजिबात नाही. सर्वसाधारण 5 वर्ष आणि राष्ट्रपतीची राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. ठीक आहे, असेपर्यंत. ओके. 157 काय सांगतं? राज्यपाल नियुक्तीचे नियुक्तीची जी काही पात्रता आहे तर ती बघून घ्या. घटनेतील पात्रता बघून घ्या. जी काही घटनेमध्ये स्पेशल पात्रता सांगितलंय ती व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. चलो, इथं पण आलाय बाबा प्रश्न प्रिव्हियस इयरला 154चा. ठीक आहे. 154 काय सांगतं? राज्यपालाची नियुक्ती. ठीक आहे. 154 सांगतं राज्यपालाची नियुक्ती. 156 सांगतं राज्यपालाचा कार्यकाळ. ठीक आहे. राज्यपालाचा कार्यकाळ. 153 काय सांगतं? राज्यपालाचे पद. आणि 155 सांगतं राज्यपालाची नियुक्ती. ठीक आहे. वारंवार प्रश्न येतात ह्या कलमावरती. इथं पुन्हा प्रश्न आला 156, 154, 153, 155. ठीक आहे. त्याच्यामुळे ही जी कलम आहे तोंडपाठ असावी. आणि तुम्ही जे जे टॉपिक वाचताय ना त्या टॉपिकची कलम आपली शक्यतो पाठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काही करा, टेक्निक करा, अंदाज लावा, पण ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आयोग डिरेक्टली 2-3 प्रश्न हे कलमावरती विचारते बाळांनो. ठीक आहे. कलमावर विचारते सरळ सरळ प्रश्न. त्यामुळे कलम आपली पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न. मगाशीच सांगितलं होतं मी ह्याच्यावरती वारंवार प्रश्न असतो आयोगाचा. हे मेच्या बाबत तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की ह्याच्यावरती नेहमी प्रश्न असतात. ठीक आहे. तर ते आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही प्राधिलेख आहेत हे प्राधिलेख. ठीक आहे. हे प्राधिलेख जे आहेत तर हे कलम 32 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ग- कलम 32 ला आपण काय म्हणतो? घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. ठीक आहे. म्हणजे काय? की समजा आपले जे काही मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर आपण डिरेक्टली सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. ठीक आहे. इतर कोणत्या गोष्टीसाठी आपण जाऊ शकतो का सर्वोच्च न्यायालयामध्ये? आपलं काय भांडण तांटा झालं, जमिनीचे काय वाद झाले, तर आपण कुठेतरी हायकोर्ट असेल, ठीक आहे, आपण सत्र न्यायालय असेल, ठीक आहे, याच ठिकाणी जातो. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला जाण्याचा तेव्हाच अधिकार असतो जेव्हा आपल्या मूलभूत हक्कावरती बंधने येतात. ठीक आहे. आता मी मागाशी एक्सप्लेन केलं होतं की बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय. तर त्याला आपण इथं कायदेशीर भाषा दिल्या. तर त्याचं बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय? तर अटकेची कायदेशीरता तपासणे. म्हणजेच काय? एखाद्या व्यक्तीला अटक केला असेल तर न्यायालय असा आदेश काढतं, म्हणजे ज्या व्यक्तीनं अटक केले त्या व्यक्तीला धरून असा आदेश काढतं की बाबा ज्या व्यक्तीला तू अटक केले तिला आमच्या समोर हजर कर, आम्हाला कायदेशीर म्हणजे अटकेची कायदेशीरता तपासायची आहे. म्हणजे एक असतं ना की बाबा पोलिसांनी समजा एखाद्या व्यक्तीला अटक केलेली आहे तर त्या व्यक्तीला 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करणं गरजेचं असतं. ठीक आहे. कशासाठी? तर त्या अटकेची कायदेशीरता तपासण्यासाठी. ठीक आहे. दुसरा प्राधिलेख आहे परमादेश. परमादेश म्हणजे काय? अधिकाऱ्यास कार्य करण्यास भाग पाडणं किंवा कार्य करण्याचा आदेश देणं. म्हणजेच काय? एखाद्या लोकसेवकानं आपल्या कामात कसुरी केली असेल किंवा काम करण्यास नकार दिला असेल तर न्यायालय त्याला ते कार्य करण्याचा आदेश देतं. अधिकार पृच्छ म्हणजे काय? ठीक आहे. तर पदाची कार्य कायदेशीरता तपासणं म्हणजे एखादी व्यक्ती गैरप्रकारे एखाद्या पदावरती जर कार्यरत असेल तर त्या व्यक्तीला असा आदेश देते की बाबा तू या पदासाठी किंवा या पदावर राहण्याचा तुला अधिकार नाही. त्याच्यासाठी अधिकार पृच्छ हा प्राधिलेख काढला जातो. आणि उत्प्रेषण म्हणजे काय? कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. म्हणजे एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नाही परंतु तो कनिष्ठ न्यायालयाकडे आहे तर तो खटला आपल्याकडे घेण्यासाठी वरिष्ठ न्यायालय असा आदेश काढतं. उत्प्रेषण हा प्राधिलेख काढतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता हा प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे तो आपल्याला जमायला पाहिजे होता. हे प्रिव्हियस इयरला राज्यसेवा मुख्य 2014 लिहून गेलेला आहे. ठीक आहे. पटपट वाचून दाखवतो. काय सांगतं? अटकेत ठेवलेल्या बंदीला आपल्या पुढे हजर करण्याचा व अटकेच्या कारणांचे समर्थन करण्यास
करण्याचा अटकेत ठेवणाऱ्या सत्तेला न्यायालयाचा आदेश. हे त्याचं काय येतं, कोणता प्राधिकार येतो हा, बंदी प्रत्यक्षीकरण. ठीक आहे. ब काय सांगतं, चालू असलेले कामकाज योग्य विचारार्थ स्वतःकडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने दिलेला अधिकार. म्हणजेच काय रे, म्हणजेच म्हणजेच काय रे, तर उत्प्रेषण. ठीक आहे. तिसरं काय, आपल्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या बाबींवर कारवाई करण्याची कनिष्ठ सत्तेला न्यायालयानं केलेली मनाई. मनाई केली म्हणजे काय, प्रतिषेध केलाय, काय प्रतिशेष. आणि पात्रता नसताना सार्वजनिक पद धारण केलेल्या व्यक्तीला कार्य करण्यास केलेली मनाई. म्हणजे अधिकार नसताना एखादी व्यक्ती सार्वजनिक पदावर काम करत असेल तर तिला बंधन आणलं जातं. हे कशामुळं, तर अधिकार पृच्छा. ठीक आहे. चलो, प्रिव्हियस इयर प्रश्नांचा एवढा पगडा असतो कुठल्याही परीक्षेवरती की जर प्रिव्हियस इयर प्रश्न जर चांगले असतील ना, उत्तम असे मार्क आपल्याला पडत असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. 22वा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर टिंब 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. ठीक आहे. म्हणजे एखादी ग्रामपंचायत निवडून आलेली आहे, तर ती कधीपासून ते कधीपर्यंत, म्हणजे कधीपासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. ठीक आहे. म्हणजे निकाल जाहीर झाल्यापासून राहील का, निवडणुका जाहीर झाल्यापासून राहील का, निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून राहील. ठीक आहे. का पंचायतीच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या आर्थिक वर्षापासून राहील. ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला 1000 वेळा सांगतो, ग्रामपंचायत आपल्यासाठी, एकच मिनिट. ठीक आहे. आपल्यासाठी पंचायत राज मधलं काय महत्वाचं आहे, तर पंचायत राज मधलं आपल्याला ग्रामपंचायत 73वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. आणि ज्या काही समित्या आहेत महत्वाच्या, कुठल्या, केंद्र आणि राज्याच्या. ठीक आहे. तर ह्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता हे जे कलम आहे 243, तर हे 73व्या घटना दुरुस्तीने ऍड केले. ठीक आहे. आणि याच्यामध्ये 243 ए ते 243 ओ, ठीक आहे, हे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा कसा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. एका बाजूला कलम दिलं जातं 243 ए, 243 बी, आणि दुसऱ्या बाजूला त्या कलमामध्ये काय दिलंय हे तुम्हाला दिलेलं जातं आणि तुम्हाला जोड्या लावायला सांगितलं जातं. असं वारंवार प्रश्न आलेले आहेत. आता डायरेक्टली आयोग वन लाईनर प्रश्न विचारते काय. ठीक आहे. तर 243 ई नुसार एखादी ग्रामपंचायत जी आहे, तर ती तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षापर्यंत राहील. ठीक आहे. पहिल्या बैठकीपासून 5 वर्षापर्यंत राहील, लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, मला दाखवते. ठीक आहे. काय दिलं इथं, पंचायतीचा कालावधी 243 ई. ठीक आहे. काय सांगितलं याच्यामध्ये, तुम्हाला सरळ सरळ दिसते. ठीक आहे. तर पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष असेल, म्हणजे कालावधी किती असेल, तर पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष इतका असेल. पुढे काय सांगितलंय, शासन मुदतपूर्व शासन मुदतपूर्ण विसर्जन अथवा बरखास्त करण्याचा अधिकार असेल. म्हणजे एखादी ग्रामपंचायत आहे, तर तिच्या तिचे 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तिचं विसर्जन करण्याचा अधिकार सुद्धा असेल किंवा बरखास्त करण्याचा अधिकार सुद्धा असेल. ठीक आहे. आणि पुढे काय सांगितलंय, मुदतपूर्व विसर्जन अथवा बरखास्तीपासून 6 महिन्याच्या आत, हे अत्यंत महत्वाचं आहे, 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं आवश्यक आहे. म्हणजे एखादी ग्रामपंचायत आहे, तिचं विसर्जन झालं, ती बरखास्त झाली, तर बरखास्त झाल्यापासून 6 महिन्याच्या आत ती निवडणूक झाली पाहिजे आणि नवीन ग्रामपंचायत अस्तित्वात आली पाहिजे. ठीक आहे. चलो, आणि नवीन जी काही नवीन इथं नववी झाले, तर नवीन पाहिजे. ठीक आहे. नवीन जी काही पंचायत असेल, हे पण अत्यंत महत्वाचं आहे, केवळ उर्वरित कालावधीसाठीच पात्र असेल. म्हणजे समजा पहिल्या ग्रामपंचायतीनं 2 वर्ष कार्यकाळ पूर्ण केला आणि पुन्हा ती बरखास्त झाली, आणि ती बरखास्त झाल्यानंतर नवीन पंचायत आली, तर नवीन पंचायत पुढील 3 वर्षासाठी कार्यरत राहील. 3 वर्षासाठी. ते काय पुन्हा 5 वर्षासाठी नसेल, उरलेल्या कालावधीसाठी ते असेल अस्तित्वात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मात्र मात्र विसर्जित केल्यानंतर
जर उर्वरित कार्यकाळ 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर निवडणुका घेण्याची गरज नाही. म्हणजे काय? म्हणजे समजा एखादी पंचायत विसर्जित झाली, पण नवीन निवडणुका व्हायला 4-5 महिने बाकी आहेत, तर नवीन निवडणुका होत नाहीत. नवीन निवडणुका, तो राहिलेला जो काही 4-5 महिन्याचा कार्यकाळ आहे तर तो पूर्ण झाल्यानंतर नवीन निवडणुका घेतल्या जातात. फक्त 4-5 महिने किंवा 6 महिने जर असतील तर नवीन निवडणुका घेत नाहीत. ठीक आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. चलो, पुढचा आपला प्रश्न आहे 23वा प्रश्न. मला असं वाटतं हा प्रश्न मी घ्यायलाच नाही पाहिजे. काय आहे या प्रश्नामध्ये? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? सुवर्ण समिती, 1942. बस, ह्याच्या पलीकडे मला काहीच सांगायचं नाही. ह्या प्रश्नाबद्दल 1000 वेळा प्रिव्हियस इयरला येऊन गेलाय. ठीक आहे, ह्या प्रश्नाबद्दल बोलण्यात काय मजा नाही. ठीक आहे, काय सांगितलं बघा, 2015चा मुख्य परीक्षेचा सरदार सुवर्ण समितीच्या शिफारशीनुसार 42व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्याची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली. अगदी बरोबर आहे. अगदी 2006 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे शासनाने बंधनकारक केले. ठीक आहे, इथं 2002 पाहिजे. ओके, चलो, पुढचा प्रिव्हियस इयर प्रश्न बघा. काय सांगितले? 44व्या घटनादुरुस्ती, सॉरी 44वा प्रश्न. काय सांगितलंय? सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश संविधानात करण्यात आला. अगदी बरोबर आहे. दुसरं, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांना लागू आहेत. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, आणि केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. चूक आहे, तर ती मूलभूत हक्काशी संबंधित आहे. ठीक आहे, आणि ते लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांना लागू आहेत, तर मूलभूत हक्क भारतीय आणि परकीयांना सुद्धा लागू आहेत. फक्त परकीयांना मोजकेच मूलभूत हक्क लागू आहेत, सगळे मूलभूत हक्क लागू नाहीत. हे वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो, पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही असं विचारलं नाही, पण नाही असेल. ठीक आहे, तर जिथं निगेटिव्ह असेल तर आपल्याला कमीत कमी ऑप्शन निवडायचा असतो. आता तुम्हाला काय विचारलं बघा, कोणते ग्रामसेवकाचे नाही? ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणं, अगदी बरोबर आहे. वाटते की नाही पॉझिटिव्ह? बरोबर आहे. ग्रामसभेचा अहवाल तयार करणं, बरोबर आहे, ग्रामसेवक तयार करतो. शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर वरील पैकी यापैकी नाही असं उत्तर पाहिजे याचं. ठीक आहे, मला दाखवतो अजून जे काही काम आहेत ग्रामसेवकाची, ते पण तुम्हाला सांगून देतोय. ठीक आहे, ग्रामसेवकाचे कार्य: 1, ग्रामपंचायती दप्तर सांभाळणे. ठीक आहे, म्हणजे जे काही कागदपत्र वगैरे असतात. 2, ग्रामपंचायत व ग्रामसभेच्या निर्णयाची किंवा जे काही ठराव झाले त्याची अंमलबजावणी करणं, हे सुद्धा ग्रामसेवकाचं काम आहे. तिसरं, ग्रामनिधी, जे काय ग्रामनिधी आहे त्याची जबाबदारी सांभाळणं, हे पण काम आहे. चौथं, ग्रामपंचायतीचा नोकर वर्ग जो असणार आहे त्यावर नियंत्रण ठेवणं, जे काही नोकर वर्ग ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांच्यावर नियंत्रण. चौथं, जन्म मृत्यू विवाह नोंदणी निबंधक अधिकारी म्हणून काम करणं, म्हणजे काय गावातली जन्म मृत्यू विवाह नोंदणी आहे तर तो सगळं व्यवस्थित बघणं. ठीक आहे, तर हे पण काम असते त्याचं. आणि शेवटचं, ग्रामपंचायतींना आर्थिक बाबीत सल्ला देणं, म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जे काही आपले बॉडी असते कुठली, सरपंच आणि त्याचे जे काही सगळे सदस्य असतात, तर त्या सगळ्या लोकांना, ग्रामपंचायतींना, म्हणजे जे काही ते लोक आहेत त्यांना आर्थिक बाबींवर सल्ला देण्याचं काम सुद्धा आपला हा ग्रामसेवक करत असतो. एवढा महत्वाचा ग्रामसेवक आहे. ठीक आहे, तुम्हाला जे काही प्रश्न येणार आहेत पंचायत राजवरती, मी आता हे ठामपणे सांगतो, फक्त आणि फक्त ग्रामपंचायतीशी संबंधित येतील, बाकी जिल्हा परिषदेकडे जाणारच नाही आयोग. ठीक आहे, शेवटचा प्रश्न 25वा. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत समाविष्ट केले आहे? ठीक आहे, कुठल्या केले रे? लयच अवघड प्रश्न आहे हा, काय करायचं मला काय कळलं आता. हा, होय का? तुम्हाला पण अवघड वाटत असेल ना? प्रिव्हियस इयरला कधीच हा प्रश्न आला, कुठं विचारला हा प्रश्न? असले जर प्रश्न आपले चुकत असतील ना, तर आपण ह्या क्षेत्रामध्ये कधीच टिकू शकत नाही रे, कधीच नाही. ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती 2002, 1000 वेळा प्रश्न येऊन गेलाय, प्रिव्हियस इयरला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, 37वा प्रश्न बघा, 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले? ठीक आहे, तर पालकांनी 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ठीक आहे, हे मूलभूत कर्तव्य जे आहेत त्याचं कलम लक्षात असले पाहिजेत. ठीक आहे, क्रम लक्षात असला पाहिजे, पहिलं मूलभूत कर्तव्य कुठलं, दुसरं, तिसरं, चौथं, कारण क्रमावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि मी सांगतो की जो पेपर एक्सप्लेन केला आता, तर त्यातले किमान 9 प्रश्न हे तुमच्या बरोबर यायलाच पाहिजे होते. ठीक आहे, तो पहिला प्रश्न जो 16व्या घटना दुरुस्तीचा आहे तो चुकला तरी हरकत नाही, तो आपला काही रिझल्ट ठरवणार नाही.
पण 9 प्रश्नापैकी इतर प्रश्न जर आपले चुकले असतील तर आपला रिझल्ट जाण्याची शक्यता असते. सोपे प्रश्न असतात जे आपल्याला जमले पाहिजेत. आणि 2022चा पेपरच मी यासाठी घेतला की 2023ला 2023ला गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा एकत्र होती, त्यामुळे प्रश्नांची लेवल थोडीशी अवघड होती. ठीक आहे. पण आता या 2022च्या प्रश्नांची जी लेवल आहे तीच 2024 मध्ये येणाऱ्या प्रश्नांची लेवल असेल. ठीक आहे. म्हणजे 1 जूनला जे काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतील त्यांची लेवल अशीच असेल, एवढी सोपी असेल. तुम्हाला स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारणार नाहीत. सरळ सरळ वन लाईनर 15च्या 15 प्रश्न विचारतील. एखादा प्रश्न सोडला तर 15च्या 15 वन लाईनरच असतील तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. क्वालिटी हक्काचा विषय आहे. एकही मार्क शक्यतो आपला गेला नाही पाहिजे, त्या गोष्टीची काळजी घ्यायची. ठीक आहे. येणाऱ्या गट क पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थोडेच दिवस राहिलेत. तुफान अभ्यास करा. कारण लक्षात ठेवा, 1 जून नंतर ज्यावेळेला आन्सर की येते आणि आजूबाजूच्या मुलांना चांगले मार्क असतात आणि आपले कुठेतरी थोडेफार कमी मार्क असतात, त्यावेळेला भयंकर वाईट वाटतं. त्याच्यामुळे 1 जून नंतर जर समाधानी राहायचं असेल, ठीक आहे, किंवा काटावर मार्क असले तर पुढचे 3-4 महिने सुद्धा अभ्यास नीट होत नाही रे. म्हणजे रिझल्ट येईपर्यंत जे काही 2 महिने असतात, लय त्रास होतो लय. ठीक आहे. त्याच्यामुळे चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके. त्याच्यामुळं चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आणि डायरेक्ट मुख्य परीक्षेला लागून जायचं, बाकी कसलाच विचार करायचा नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचं टार्गेट हे 72च्या वरच असलं पाहिजे पोरांनो. ठीक आहे. हे 60-65चे दिवस आता गेले. गट क साठी सांगतोय, गट क साठी 70-72च्या वरच आपलं टार्गेट असलं पाहिजे, तरच आपण या स्पर्धेत टिकणार आहे. ठीक आहे. जागा कमी असेल तर 75-75 सुद्धा कट ऑफ लागलेला आहे. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, आपलं जे टार्गेट आहे तुफान मोठं असलं पाहिजे आणि त्या टार्गेटला धरून आपला प्रवास सुरू असला पाहिजे. ठीक आहे. चलो, सर्वांना मनापासून शुभेच्छा. मनापासून शुभेच्छा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वाक्य आपलं, शेवटचे दिवस आहे त्याच्यामुळं जीव जाईपर्यंत अभ्यास करा. बाकी आम्ही आहोत सोबत. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.